राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये आणि वारकरी संप्रदायात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. परमेश्वराच्या भक्तीत लीन होण्याचा आणि स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी करण्याचा हा एक अत्यंत पवित्र मार्ग आहे. श्रोते हो, ही कामदा एकादशीची कथा इतकी महान आणि पुण्यदायी आहे की जी कोणती व्यक्ती ही कथा अगदी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने आणि श्रद्धेने श्रवण करेल, तिच्या जीवनातील सर्व दुःखे, पापे आणि अगदी ब्रह्महत्येसारखी भयंकर महापापेही कायमची नष्ट होतील. इतकेच नव्हे, तर या कथेच्या संपूर्ण श्रवणाने हजारो वाजपेय यज्ञ केल्याचे महान पुण्य प्राप्त होऊन श्रोत्यांच्या सर्व सात्विक मनोकामना निश्चितच पूर्ण होतील, असे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले आहे. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की ही कथा मध्येच न सोडता अगदी शेवटपर्यंत श्रवण करावी. मंडळी, हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना हा नववर्षाचा पहिला महिना असतो. निसर्गाच्या नवनिर्मितीचा आणि उत्साहाचा हा काळ असतो. वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते. झाडांना नवी पालवी फुटलेली असते आणि सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. याच पवित्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी असे म्हटले जाते. हिंदू नववर्षाची ही पहिलीच एकादशी अतिशय मंगलमय आणि फलदायी मानली गेली आहे. कामदा या शब्दाचा अर्थच मुळी सर्व सात्विक इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणारी असा आहे. ज्याप्रमाणे एखादा मोठा वणवा संपूर्ण सुक्या जंगलाला काही क्षणात जारून खाक करतो, अगदी त्याचप्रमाणे हे कामदा एकादशीचे व्रत मनुष्याच्या अनेक जन्मांच्या सर्व पापांचा समूळ नाश करते. या व्रताच्या प्रभावाने पिशाच्च योनीतून आणि भयंकर शापांमधूनही मुक्ती मिळते, असे अनेक पुराणांमध्ये आणि ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. हे व्रत मनाला शिस्त लावण्यासाठी आणि सांसारिक दोषांपासून दूर राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कथा सुरू करण्या अगोदर मंडळी एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत तुम्हाला आवडली तर लाईक नक्की कर आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मंडळी, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. त्या काळी भोगीपूर नावाचे एक अत्यंत समृद्ध, विशाल आणि वैभवशाली शहर होते. काही पुराणांमध्ये आणि ग्रंथांमध्ये या शहराला रत्नापूर असेही संबोधले गेले आहे. हे शहर केवळ नावाचे रत्नापूर नव्हते, तर खरोखरच तिथे सोने, चांदी, हिरे, माणके आणि इतर मौल्यवान रत्नांची कोणतीही कमतरता नव्हती. या अलौकिक आणि ऐश्वर्यसंपन्न नगरीवर नागवंशाचा राजा पुंडरीक हा राज्य करत होता. राजा पुंडरीक हा अत्यंत पराक्रमी, शूर आणि न्यायप्रिय राजा होता. त्याचबरोबर तो विविध कलांचा मोठा भोक्ता आणि आश्रयदाता होता. त्याच्या राजमहालात नेहमी आनंदाचे, उत्साहाचे आणि संगीताचे वातावरण असायचे. या शहरात केवळ मानवच नव्हे, तर अनेक गंधर्व, किन्नर आणि अप्सरा वास्तव्याला होत्या. पुराणांनुसार गंधर्व आणि अप्सरा या त्यांच्या अलौकिक कलांसाठी, विशेषतः मधुर संगीत, गायन आणि नृत्यासाठी संपूर्ण त्रिभुवनात आणि स्वर्गलोकात प्रसिद्ध होत्या. राजा पुंडरीकाच्या भव्य दरबारात या सर्व कलाकारांचा नेहमी यथोचित सन्मान केला जायचा आणि त्यांच्या कलाविष्कारांना मोठी दाद दिली जायची. राजा पुंडरीकाच्या याच सुवर्णमय दरबारात एक अत्यंत सुंदर, गुणी आणि प्रतिभावान गंधर्व जोडपे काम करत होते. त्यातील पतीचे नाव होते ललित आणि त्याच्या अत्यंत रूपवान पत्नीचे नाव होते ललिता. ललित हा एक असामान्य आणि अद्वितीय असा गायक होता. त्याच्या गळ्यातील आवाजात साक्षात ईश्वरी जादू होती. जेव्हा तो गात असे तेव्हा संपूर्ण दरबार मंत्रमुग्ध होऊन जात असे.
दुसरीकडे ललिता ही एक अत्यंत निपुण, चपळ आणि मनमोहक नर्तकी होती. जेव्हा ती नृत्याविष्कार सादर करत असे तेव्हा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असे. हे दोघेही पती-पत्नी दिसायला अतिशय देखणे आणि आकर्षक होते. ललित आणि ललिता यांचे एकमेकांवर अथांग आणि निस्सीम प्रेम होते. त्यांचे हे प्रेम इतके उत्कट आणि सखोल होते की ते एकमेकांपासून क्षणभरही दूर राहू शकत नसत. ते नेहमी सावलीसारखे एकमेकांच्या सोबत असायचे. त्यांचे घर नेहमी प्रचंड संपत्ती, उत्तम प्रतीचे अन्न आणि अखंड आनंदाने भरलेले असायचे. ललितच्या मनात उठता बसता, गाता वाजवता सतत ललितेचाच विचार असायचा आणि ललितेच्या प्रत्येक श्वासात ललित सामावलेला होता. त्यांचे वैवाहिक जीवन हे एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. पण मंडळी, नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाला आणि संकटाला आमंत्रण देतो. जेव्हा माणसाच्या कर्तव्यापेक्षा त्याचा मोह मोठा होतो तेव्हा संकटाची चाहूल नक्कीच लागते. हेच या कथेतून पुढे स्पष्ट होते. एके दिवशीची गोष्ट आहे. राजा पुंडरीकाच्या भव्य आणि विस्तीर्ण दरबारात एक मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण दरबार फुलांनी, दिव्यांनी आणि रत्नांनी सजलेला होता. मध्यभागी सोन्याच्या सिंहासनावर राजा पुंडरीक अत्यंत थाटामाटात विराजमान होता. त्याच्या आजूबाजूला अनेक थोर विद्वान, नागदेवतेचे प्रतिनिधी आणि गंधर्व उपस्थित होते. दरबारातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि संगीतमय होते. या महोत्सवात ललितला त्याचे गायन सादर करण्याची आज्ञा देण्यात आली. ललितने राजाला मुजरा केला, आपला सूर लावला आणि अत्यंत मधुर आवाजात गायला सुरुवात केली. त्याचा तो दैवी आवाज संपूर्ण दरबारात घुमू लागला. सर्व श्रोते त्याच्या गाण्यात तल्लीन होऊ लागले. पण त्या दिवशी काही कारणामुळे दुर्दैवाने त्याची लाडकी पत्नी ललिता दरबारात उपस्थित राहू शकली नव्हती. गाता गाता अचानक ललितचे मन भरकटले. त्याची नजर अस्वस्थपणे संपूर्ण दरबारात ललिताला शोधू लागली. ललितेच्या आठवणीने आणि तिच्या विरहाने त्याचे मन अतिशय व्याकुळ झाले. या क्षणिक मोहामुळे त्याचा स्वतःच्या स्वरावरील ताबा सुटला. त्याच्या गाण्याची लय बिघडली, तालात चूक झाली आणि त्याच्या मधुर आवाजात अडखळलेपणा आला. तो गाण्याचे शब्द विसरून चुकीचे गाऊ लागला. श्रोतेहो, या जगात जशी परोपकारी आणि चांगली माणसे असतात, तशीच दुसऱ्याच्या चुकीवर बोट ठेवणारी आणि इतरांचे नुकसान करण्यात आनंद मानणारी दुष्ट प्रवृत्तीची माणसेही असतात. राजा पुंडरीकाच्या त्या भरलेल्या दरबारात कर्कोटक नावाचा एक अत्यंत मत्सरी आणि दुष्ट सर्प उपस्थित होता. ललितच्या गाण्यात झालेली ती बारीक चूक आणि त्याचे विचलित झालेले लक्ष त्या कर्कोटक नागाने अत्यंत अचूकपणे हेरले. त्याच्या मनात ललितबद्दल आधीच मत्सर होता. त्याला ही संधी सोडायची नव्हती. कर्कोटक नागाने तात्काळ राजा पुंडरीकाला थांबवले आणि ललितची मोठ्या आवाजात तक्रार केली. तो सर्प म्हणाला, महाराज, कृपया इकडे लक्ष द्या. हा ललित आपल्या पवित्र दरबाराचा घोर अपमान करत आहे. याचे लक्ष मुळीच गाण्यात नाहीये. हा आपल्या कर्तव्यापासून भरकटला असून तो त्याच्या पत्नीच्या कामुक विचारांमध्ये मग्न आहे. यामुळेच त्याने गाण्याची लय आणि सूर मुद्दाम बिघडवला आहे. हा आपला आणि या राजसभेचा मोठा अवमान आहे. असे खडे बोल त्या नागाने सुनावले. कर्कोटक नागाचे ते विषारी शब्द ऐकताच राजा पुंडरीकाचा अहंकार दुखावला गेला. त्याच्या रागाचा पारा क्षणात गगनाला भिडला. राजाचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले आणि त्याचे संपूर्ण शरीर रागाने थरथर कापू लागले. भर दरबारात आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि राजसभेचा अपमान केल्याबद्दल राजाने ललितला अत्यंत कठोर आणि भयंकर शिक्षा देण्याचे ठरवले. संपूर्ण दरबार भीतीने शांत झाला होता.
क्रोधाग्नीत जळणाऱ्या राजा पुंडरीकाने ललितकडे आपले बोट दाखवून एक अत्यंत भयंकर शाप दिला. राजा कडाडला, "अरे मूर्खा! भर दरबारात तू कामातूर होऊन आपल्या कर्तव्याचा आणि माझा घोर अपमान केला आहेस. तू एका कलाकाराचा धर्म विसरलास. मी तुला असा शाप देतो की आत्ताच्या आत्ता तू तुझे हे सुंदर आणि आकर्षक गंधर्व रूप गमावून बसशील आणि जंगलात भटकणारा, कच्चे मांस खाणारा एक अत्यंत कुरूप, क्रूर आणि भयंकर राक्षस बनशील." असा घोर शाप राजाने उच्चारला. मंडळी, राजाच्या मुखातून ते शापाचे शब्द बाहेर पडताच तिथे एक मोठा अनर्थ घडला. संपूर्ण दरबारासमोर बघता बघता ललितचे ते अतिशय सुंदर आणि मोहक गंधर्व रूप एका भयानक आणि महाकाय राक्षसात बदलू लागले. श्रोते हो, तो प्रसंग किती भयानक आणि थरकाप उडवणारा असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. ललितच्या शरीराचा आकार अचानक वाढू लागला. पुराणांमध्ये वर्णन केल्यानुसार त्याचे शरीर तब्बल 60 मैल उंच आणि 8 मैल रुंद इतके महाकाय झाले. त्याचे तोंड एखाद्या मोठ्या काळोख्या गुहेसारखे वासलेले होते. त्याचे डोळे सूर्य आणि चंद्रासारखे मोठे आणि आग ओकणारे झाले. त्याची मान एखाद्या मोठ्या पर्वतासारखी जाड आणि मजबूत झाली. त्याच्या नाकातून आगीचे लोळ आणि धूर बाहेर पडू लागला. त्याचे हात यमदूतासारखे भयंकर झाले. तो मधुर गाणारा, प्रेमळ गंधर्व ललित आता एक अत्यंत क्रूर, माणसांचे आणि प्राण्यांचे मांस खाणारा भयानक राक्षस बनला होता. शाप मिळाल्यानंतर राक्षसरूपी ललित आपली शुद्ध हरपून बसला. तो भयानक गर्जना करत, दरबारातील वस्तूंची तोडफोड करत घनदाट जंगलाच्या दिशेने पळू लागला. तो भयंकर राक्षस आता रानावनात भटकू लागला आणि जे मिळेल ते कच्चे मांस खाऊन आपली भूक भागवू लागला. इकडे जेव्हा ललिताला या अत्यंत भयानक घटनेची बातमी मिळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. ती जमिनीवर कोसळली आणि मोठ्याने आक्रोश करू लागली. पण श्रोते हो, ललिता ही केवळ एक सामान्य आणि नाजूक स्त्री नव्हती, तर ती एक खरी पतिव्रता आणि धीरोदात्त नारी होती. संकटाच्या या अत्यंत कठीण काळात तिने आपल्या पतीची साथ अजिबात सोडली नाही. तिनं आपल्या सर्व सुखाचा, संपत्तीचा, घराचा आणि राजमहालाचा एका क्षणात त्याग केला आणि ती त्या भयंकर राक्षसाच्या मागे मागे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घनदाट आणि हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या जंगलात भटकू लागली. अंगात रेशमी वस्त्रे आणि मौल्यवान दागिने घातलेली ती कोमल अप्सरा आता काट्याकुट्यातून, दगडांवरून आणि खाच खळग्यातून रडत रडत आपल्या पतीचा पाठलाग करत होती. तिचा पती आता एका राक्षसाच्या रूपात होता. तो तिला ओळखतही नव्हता. तो हिंस्र झाला होता. तरीही ती रात्रंदिवस त्याच्या रक्षणासाठी आणि शापमुक्तीसाठी परमेश्वराची प्रार्थना करत होती. अनेक महिने त्या घनदाट जंगलात उपाशीपोटी भटकत असताना एके दिवशी ललिता विंध्याचल पर्वताच्या परिसरात पोहोचली. तेथे फिरत असताना तिला डोंगराच्या एका उंच शिखरावर एक अतिशय सुंदर, शांत आणि पवित्र आश्रम दिसला. हा आश्रम महान तपस्वी आणि ज्ञानी महर्षी शृंगी यांचा होता. त्या आश्रमात सर्वत्र एक अद्भुत अशी शांती पसरलेली होती. तिथे हिंस्र प्राणी देखील आपले नैसर्गिक वैर विसरून एकत्र राहत होते. वाघ आणि हरिण एकाच घाटावर पाणी पित होते. महर्षी शृंगी हे भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे एक अत्यंत थोर आणि दयाळू ऋषी होते. ललिता रडत रडत आणि अत्यंत थकत त्या आश्रमात गेली. तिथे महर्षी शृंगी ध्यानात बसले होते. तिने आशेने त्यांच्या चरणांवर आपले डोके ठेवले आणि ती हुंदके देऊन रडू लागली. महर्षींनी आपले डोळे उघडले. त्यांनी त्या दुःखित, मलिन वस्त्रे घातलेल्या स्त्रीला पाहिले आणि अत्यंत शांत व प्रेमळ स्वरात विचारले, "हे कन्ये, तू कोण आहेस? आणि या घनदाट भयंकर जंगलात
तू अशी व्याकुळ होऊन का भटकत आहेस? तुझे जे काही दुःख असेल ते मला निसंकोचपणे सांग. ललितेने हात जोडून साश्रू नयनांनी महर्षींना वंदन केले. ती अत्यंत गहिवरलेल्या आवाजात म्हणाली, हे मुनिवर्य, मी वीरधन्वा नावाच्या गंधर्वाची कन्या असून माझे नाव ललिता आहे. माझे पती ललित हे राजा पुंडरिकाच्या दरबारात गायक होते. परंतु एका लहानशा चुकीमुळे राजाने त्यांना भयंकर राक्षस होण्याचा शाप दिला आहे. माझे पती आता या जंगलात एका राक्षसाच्या रूपात अत्यंत यातना भोगत आहेत. त्यांची ही भयंकर अवस्था माझ्याने अजिबात पाहिली जात नाही. ती पुढे म्हणाली, हे महात्मन, आपण अत्यंत ज्ञानी आणि दयाळू आहात. कृपया माझ्या पतीला या राक्षस योनीतून आणि शापातून मुक्त करण्यासाठी मला एखादा मार्ग सांगा. मी आपल्या चरणांना अनन्य भावे शरण आली आहे. माझ्या कुंकवाचे रक्षण करा. ललितेची ती करुण कहाणी आणि तिचे आपल्या पतीवरील निस्सीम प्रेम पाहून महर्षी शृंगी यांचे हृदय पिळवटून निघाले. त्यांनी आपले डोळे मिटून थोडा वेळ ध्यान लावले आणि ईश्वरी कृपेने या संकटावर उपाय शोधला. महर्षी शृंगी यांनी डोळे उघडले आणि ते अत्यंत आश्वासक व तेजस्वी स्वरात म्हणाले, हे कन्ये, तू मुळीच काळजी करू नकोस. भगवान श्री विष्णूंच्या कृपेने प्रत्येक संकटावर उपाय असतो. सध्या चैत्र महिना सुरू आहे. याच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात एक अत्यंत पवित्र आणि महान तिथी येत आहे, जिचे नाव कामदा एकादशी आहे. हे व्रत अत्यंत प्रभावशाली आहे. महर्षींनी कामदा एकादशीचे महत्त्व समजावून सांगताना म्हटले की हे व्रत मनुष्याच्या सर्व पापांना जारून भस्मसात करते आणि भक्ताच्या मनातील सर्व सात्विक इच्छा पूर्ण करते. जर तू हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि मी सांगितलेल्या विधीपूर्वक केलेस आणि त्या व्रताचे सर्व पुण्य संकल्प करून तुझ्या पतीला अर्पण केलेस, तर तो निश्चितच या भयंकर शापातून आणि राक्षस योनीतून कायमचा मुक्त होईल, असा आशीर्वाद महर्षींनी दिला. श्रोतेहो, महर्षी शृंगी यांनी ललिताला कामदा एकादशीच्या व्रताचे जे कडक नियम आणि विधी सांगितले, ते आपण सर्वांनीही अत्यंत काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजेत. कारण हे नियम प्रत्येक एकादशी व्रतासाठी अत्यंत मोलाचे आहेत. या व्रताचे शास्त्रोक्त नियम खालीलप्रमाणे आहेत. एकादशीच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि मनात कोणतीही शंका न ठेवता व्रताचा दृढ संकल्प सोडावा. घरातील पूजास्थान स्वच्छ करून भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करावी. देवाला चंदन, पिवळी फुले आणि विशेषतः तुळशीपत्र अर्पण करून मनोभावे पूजा करावी. या दिवशी कोणतेही धान्य, कडधान्य किंवा जड आहार पूर्णपणे वर्ज्य करावा. केवळ सात्विक फलाहार किंवा द्रव आहार ग्रहण करावा. संपूर्ण दिवसभर चुकूनही खोटे बोलू नये, कोणावरही क्रोध करू नये आणि कोणाचीही निंदा करू नये. मन अत्यंत शांत, सात्विक आणि पवित्र ठेवावे. शक्य असल्यास रात्रभर जागरण करून विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा अखंड जप करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतर योग्य मुहूर्तावर गरिबांना किंवा ब्राह्मणांना अन्नदान करून प्रसादाचे ग्रहण करून आपला उपवास विधिवत सोडावा. महर्षी शृंगी यांच्या अत्यंत अचूक मार्गदर्शनानुसार ललितेने चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशीच्या दिवशी अत्यंत कडक आणि निस्सीम श्रद्धेने उपवास केला. तिने दिवसभर अन्नाचा किंवा पाण्याचा एक थेंबही ग्रहण केला नाही. तिने आपले संपूर्ण लक्ष केवळ परमेश्वराच्या भक्तीवर केंद्रित केले. रात्रभर तिने भगवान वासुदेवांचे नामस्मरण करत डोळ्यांत अश्रू आणून जागरण केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या पारणाच्या शुभ मुहूर्तावर ललिता पुन्हा महर्षी शृंगी यांच्या आश्रमात आली.
हिने भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर मूर्तीसमोर हात जोडले. तिचे मन भरून आले होते. तिने अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने ईश्वराला प्रार्थना केली. ती म्हणाली, हे प्रभू, हे दीनानाथा, जर मी हे कामदा एकादशीचे व्रत खऱ्या श्रद्धेने, निष्ठेने आणि पवित्र मनाने केले असेल, तर या व्रतातून मला जे काही महान पुण्य प्राप्त झाले आहे, ते सर्व पुण्य मी माझ्या पतीला अर्पण करते. या पुण्याच्या प्रभावाने माझ्या पतीची या भयंकर राक्षस योनीतून आणि राजा पुंडरिकाच्या शापातून कायमची मुक्तता होऊ दे. त्यांना त्यांचे मूळ रूप पुन्हा प्राप्त होऊ दे. अशी कळकळीची विनंती तिने केली. श्रोते हो, जसे तिने ते व्रताचे पुण्य अर्पण केले, तसा तिथे एक अतिशय मोठा आणि अद्भुत चमत्कार घडला. परमेश्वराची कृपा आणि एकादशी व्रताचे सामर्थ्य किती अगाध असते हे तिथे संपूर्ण जगाला सिद्ध झाले. ललितेचे ते प्रार्थनेचे वाक्य पूर्ण होताच त्या जंगलात फिरणाऱ्या भयंकर राक्षसाच्या शरीरातून अचानक दिव्यासारखे प्रकाशाचे किरण बाहेर पडू लागले. राक्षसाचे ते अक्राळ विक्राळ रूप, ते 60 मैलांचे महाकाय शरीर, ते आगीसारखे भयानक डोळे एका क्षणात हवेत विरघळून नष्ट झाले. त्याच्या शरीरावरील सर्व काळेपणा आणि कुरूपता नाहीशी झाली आणि त्या जागी उभा होता पूर्वीसारखाच अत्यंत देखणा, तेजस्वी, सुवर्णालंकारांनी मढलेला आणि सुंदर गंधर्व ललित. कामदा एकादशीच्या अद्भुत आणि अमोघ पुण्याच्या प्रभावाने त्याचा शाप पूर्णपणे नाहीसा झाला होता. ललितला स्वतःचे मूळ रूप परत मिळाले होते. त्याला जणू नवीन जन्मच मिळाला होता. त्याने धावत जाऊन आपल्या प्राणप्रिय ललिताला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी महर्षी शृंगी आणि साक्षात भगवान श्रीकृष्णांचे शतशः आभार मानले आणि त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याच वेळी आकाशातून देवांनी त्यांच्यावर रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव केला आणि एक दिव्य तेजस्वी पुष्पक विमान तिथे खाली उतरले. ललित आणि ललिता त्या विमानात बसले आणि अत्यंत सन्मानाने देवांच्या जयघोषात ते वैकुंठ आणि स्वर्गलोकात निघून गेले. मंडळी, या अत्यंत हृदयस्पर्शी कथेतून आपल्याला खूप मोठा आणि महत्त्वाचा बोध मिळतो. ललितला त्याच्या एका छोट्याशा मोहामुळे आणि क्षुल्लक चुकीमुळे केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली होती. पण भगवान श्रीहरींची कृपा आणि कामदा एकादशीच्या व्रताचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की ते माणसाला सर्वात मोठ्या संकटातूनही सहज बाहेर काढू शकते. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींनी एकादशीचे हेच महत्त्व नेहमीच आपल्या अभंगातून आणि ओव्यांमधून समाजाला सांगितले आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात अत्यंत मार्मिकपणे म्हणतात की एकादशीच्या दिवशी शरीराचे आणि जिभेचे लाड न करता हरिनामात दंग रहावे. जे लोक या दिवशी निषिद्ध अन्न खातात त्यांना यमलोकात भयंकर यातना भोगाव्या लागतात असा इशाराही त्यांनी दिला आहे. एकादशीचे व्रत हे केवळ उपासापुरते किंवा उपासाचे पदार्थ खाण्यापुरते मर्यादित नाही, तर ते मनाची आणि शरीराची संपूर्ण शुद्धी करण्याचे एक अत्यंत मोठे आणि प्रभावी साधन आहे. आजच्या या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात आपण अनेकदा रागाच्या भरात किंवा मोहापायी अनेक चुका करतो. आपल्या मनातील नकारात्मक विचार, मत्सर आणि अहंकार हे एका प्रकारच्या राक्षसी प्रवृत्तीसारखेच असतात. पण जर आपण भक्तिभावाने आणि अत्यंत शुद्ध मनाने हे एकादशीचे व्रत केले, देवाचे अखंड नामस्मरण केले, तर आपल्यातील ती राक्षसी प्रवृत्ती आणि नकारात्मकता कायमची नष्ट होते आणि आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी येते. तसेच ज्या दाम्पत्याला संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी संतान गोपाल मंत्राचा श्रद्धेने जप करून पिवळी फळे आणि फुले भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावीत. त्यांच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितले आहे. श्रोते हो, आशा आहे की कामदा एकादशीची ही भक्तिरसपूर्ण, अत्यंत भावनात्मक
आणि विस्तारपूर्वक सांगितलेली कथा ऐकून तुमचे मन नक्कीच प्रसन्न आणि भक्तिमय झाले असेल. या पवित्र कथेच्या श्रवणाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःखे आणि व्याधी दूर होवोत. तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होवोत. आणि भगवान श्री विष्णूंची आणि पांडुरंगाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना. जर तुम्हाला ही प्रवचन शैलीतील कथा ऐकायला आवडली असेल आणि यातून काही चांगले विचार मिळाले असतील, तर श्रोत्यांनी या कथेला नक्कीच लाईक करावे. ही पुण्यदायी कथा तुमच्या सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त शेअर करावी, जेणेकरून त्यांनाही या कथा श्रवणाचे पुण्य लाभेल. आणि हो, अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण कथा ऐकण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही भावना किंवा प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्हाला त्या वाचायला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सुंदर आणि भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत भगवंताच्या नामात दंग रहा आणि आनंदी रहा. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.